कवी कुसुमाग्रज यांच्या आठवणी जागवल्या प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी सांस्कृतिक शहरात. त्यांनी केले त्यांच्या सहीचं जतन. आज जागतिक मराठी भाषा दिवस. आज कवी लेखक कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस. डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात वयवर्ष 78 असलेले मराठी विषयाचे प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्याकडे सुद्धा कवी कुसुमाग्रज यांच्या आठवणी आहेत. प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड हे लेखक तसेच बालकवी आणि एक प्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांची आतापर्यंत 64 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2226 भाषणे त्यांनी मराठी आणि सामाजिक विषयावर केली आहेत. मराठी साहित्याचा व्यासंग आणि शब्दावर प्रभुत्व असलेले लेखक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड आज आपल्यासोबत आहेत. निमित्त आहे मराठी भाषा दिनाचे. भाषेची जपणूक, वाचन संस्कृती आणि युवा पिढीची मराठीशी जोडलेली नाळ या विषयावर त्यांनी मांडलेले आपले परखडमध्ये नक्कीच अंतर्मुख करणारे आहेत. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. नमस्कार. जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व प्रेक्षकांना आज मी या जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा देतो. मी आता आहे सांस्कृतिक शहर डोंबिवली येथे. डोंबिवलीमध्ये प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्या घरी मी आलेलो आहे. त्यांच्याकडे आज आठवणी आहेत कवी कुसुमाग्रज यांच्या. आणि या आठवणी काय आहेत? ना सप्रेम नमस्कार. काय सांगाल की कशा प्रकारच्या काय आठवणी तुमच्याकडे दाखवल्या? माझ्या आठवणी म्हणजे अतिशय आतील म्हणतो ना आपण, हो. अशा आतील त्यांच्या आठवणी आहेत. तर माझा निंबार नावाचा कविता संग्रह जेव्हा पहिला प्रकाशित झाला त्याच्या आधी मी त्यांच्याकडे गेलो नाशिकला आणि म्हटलं मला तुमची प्रस्तावना द्या. ते म्हणाले मी नुसतं 2 वेळ 1 वेळ लिहिली चालेल का? म्हटलं नुसती सही मला दिली तरी चालेल. आणि त्यांना मला इतकं भरभरून आलं, म्हटलं सही करा तरी चालेल. ते म्हणाले मी 2 वेळ लिहितो आणि त्यांनी 2 वेळ लिहिल्या. मराठी जागतिक दिनाच्या संदर्भातील त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज संपूर्ण भारतामध्ये त्यांचा जन्मदिन साजरा होतो आहे. आणि माझ्या आठवणी अशा आहेत की त्यांचा माझा सहवास लाभलेला त्यांचा मला. आणि त्या सहवासामध्ये त्यांची या 2 वेळी माझ्या कविता संग्रह आहे. निंबार नावाचा कविता संग्रह, पहिला कविता संग्रह, आणि त्याचं प्रकाशन कविवर्य मंगेश पाडगावकरांनी प्रकाशन केलं. हे जागतिक दिनाच्या संदर्भातील मला असं वाटतं की आपल्या मराठी भाषेला आणि पाली भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला आहे. आणि तो दर्जा मिळून मोठ्या प्रमाणात जी क्रांती व्हायला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे भाषेच्या संदर्भात. अनेक ठिकाणी परिसंवाद, कवी संमेलन, त्यांचं आता सार्वजनिक वाचन कल्याण येथे त्यांच्यावर कार्यक्रम आहे कवितेवर. तर मला असं वाटतं की त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आपण जपून ठेवतोच, परंतु कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला नाट्यसृष्टीमध्ये किंवा वाङ्मयामध्ये जी मोलाची भर केलेली आहे ती मराठी भाषा समृद्ध झाली त्यांच्यामुळे. काय वाटतं आज मराठी भाषेसाठी ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे मराठी भाषेमध्ये, आज जर तो कल चाललेला आहे इंग्रजी माध्यमांकडं पालकांचा कल चाललेला आहे. फक्त मराठी भाषा दिन आल्यानंतर आपण मराठी भाषेला महत्त्व देतो. एकदम बरोबर बोललात त्याप्रमाणे तुम्ही. मग मग हे जे बदल आहेत, जे घडत चाललेले आहेत, त्यामुळे तुम्ही मराठी बोलला हे बरोबर आहे. पण होतं काय, की आपली मराठी माणसं जेव्हा भाजीवाल्याकडे जातात तो मराठी बोलतो, आपलीच माणसं हिंदीत बोलतात. तर हे खरं म्हणजे आपण तिकडे लक्ष दिलं पाहिजे की मराठी भाषेतून त्यांच्याशी बोलला तर ते पण मराठी बोलतात ना. पण बरोबर. आमच्याकडे काय सवय आहे, कितने में भाजी मिलेगा, कैसा भाजी आहे, कोणसा भाजी आहे, हा म्हणजे तो मराठी बोलला तरी आपण हिंदी बोलतो. तर अशा तऱ्हेने मराठी भाषेचं जतन करायचं असेल तर आपण स्वतःहून मराठी भाषा मोठ्या प्रमाणात वापरली गेली पाहिजे. कुसुमाग्रजांच्या काय आठवण, कुसुमाग्रजांनी काय सांगितलं नेमकं की मराठी भाषा कशा प्रकारे जपली नाही, पाहिजे? त्यांचं म्हणणं असं आहे की जे मराठी शब्द आहेत, मराठी भाषा आहे, हे अधिक समृद्ध करायची असेल तर ती बोली भाषा जी नेमकेपणे आहे त्या बोली भाषेचा देखील वापर आपण केला पाहिजे. कारण अनेक बोली भाषा आहेत. जसं आमचं ठाणे जिल्ह्यामध्ये भाषा आहे, इकडं जा तिकडं जा. ही जी भाषा आहे, इकडे जा तिकडे जा, ही भाषा जरी असली तर त्याच्यामध्ये भर अनेक भाषा ज्या असतात त्या अनेक भाषांची भर आहे. ती अनेक भाषांची भर पडली की मराठी भाषा समृद्ध होते आहे. आणि ती समृद्धी येण्यासाठी आपण अधिकाधिक प्रमाणामध्ये मराठी भाषेमध्ये कविता लेखन असेल, नाट्य असेल, गद्य असेल, पद्य असेल, हे सगळं लेखन केलं पाहिजे. तरच मराठी भाषेचा दर्जा वाढेल. आणि तो वाढवणं आपलं मराठी माणसाचं काम आहे. आपण पाहतो की ज्यावेळेस म्हणजे केरळ असेल, कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू असेल, या ठिकाणी राजकारणी सुद्धा त्यांच्या भाषेतच विधानसभेमध्ये आवाज उठवतात किंवा त्यांचे प्रश्न मांडतात. पण ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न येतो किंवा लोकसभेचा प्रश्न येतो, अनेक जण इंग्रजी किंवा हिंदीमधून भाषा करतात.
मराठीला जास्तीत जास्त समृद्ध केलं. असं वाटतं बरं का. मी केरळमध्ये गेलो आहे, तामिळनाडूमध्ये गेलो आहे. ती मंडळी आपल्या भाषेतूनच बोलतात. इतकं त्यांना स्वाभिमान वाटतोय. आम्हाला कधी स्वाभिमान वाटेल आमच्या भाषेचा? आमच्या भाषेला आम्ही कमी का लेखतो? आमची भाषा समृद्ध होण्यासाठी आम्ही आमच्या इंग्रजीमधून, हिंदीमधून सभासदांमध्ये, कुठेही सभांमध्ये, कुठे कार्यक्रमामध्ये हिंदी आणि इंग्रजीचा वापर करतो. मराठीचा अधिक प्रमाणात वापर केला पाहिजे आणि ती अधिक प्रचाराचा प्रसार केला पाहिजे. मी तर म्हणेन की मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी समृद्ध आहे, की उदाहरणार्थ मी आता म्हणेन की फुलत्या फुलास पाहून फुलता मला नाले, झेलू न वेदना त्या वाह! रडता मला नाले. म्हणजे ही वेदना जी आहे ती मराठी भाषेतून येते आहे. जसं मी म्हणेन की निंबार हा शब्द आमचा मराठी आहे, कोकणातला शब्द आहे. तर मी लिहिलं की निंबाळ शोषित शोषित आई राबत होती. कष्टाचं ओझं सांभाळीत सांभाळीत. आता सांभाळीत नाही म्हटलं मी, सांभाळीत सांभाळीत. आईच्या भाषेत ती म्हटली मी. आईची भाषा वापरली. त्यामुळे अधिक ती समृद्ध वाटली भाषा मला. अनेकांना त्याचं कौतुक झालं की तुम्ही ती मराठी भाषा, बोलीभाषा जिवंत ठेवली आहे. हे केलं पाहिजे आपण. छत्रपती शिवाजी महाराज, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर हं, महात्मा फुले असे थोर विचारवंत, हं, थोर समाजसेवक महापुरुष होऊन गेले. हं. बहिणाबाई सारखे कवयित्री होऊन गेल्या. येस, येस. आज ह्या महाराष्ट्राला खूप मोठं एक महत्त्व आहे, अनन्यसाधारण या महाराष्ट्र राज्याला, आपल्या या भारतामध्ये, जगामध्ये सुद्धा महत्त्व आहे. पण आज मराठीची जी अधोगती होते, त्याकरता नेमकं काय पर्याय आहे? ह्याला नेमकं काय औषध नेमकं आहे? नेमकं कारण आपणच आहोत. आपणच कारणीभूत त्याला आहोत. मराठी माणसंच कारणीभूत आहोत. कारण का इथे येणारा प्रत्येक कन्नडी माणूस असेल, तेलुगू माणूस असेल, तामिळ असेल, गुजराती असेल, मल्याळम असेल. मी आता पुस्तक काढलं जागतिक लेव्हलवर सगळ्या भाषांचं पुस्तक काढलं, पाऊस नावाची कविता. तर त्याच्यामध्ये अनेकांना भेटलो मी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोव्यापर्यंत गेलो. तर ती माणसं म्हणजे त्यांच्या भाषेतून बोलतात, पण त्यांच्याच भाषेतून बोलतात. तर मी त्यांना म्हटलं मराठी कविता वाचून दाखवली. त्यांना थोडासा गाभा, सारांश कळला आणि मग त्यांनी त्यांच्या भाषेतून ती कविता म्हटल्यानंतर मला म्हणाले, "मराठी भाषा फार समृद्ध आहे, परिपक्व आहे आणि ती आम्हाला आवडते म्हणून तुमची कविता आम्हाला अनुवाद करताना आनंद होतो आहे." तुमच्या प्रवासाबद्दल विचाराल की कसा प्रवास तुमचा सुरू झाला आणि आता हा इथपर्यंतचा प्रवास कसा आहे? हे माझा प्रवास म्हणजे खरं म्हणजे ना, मी 6वीत असताना, लहान मुलं आम्ही असताना 6वीत असं पाऊस पडताना खेळायला लागलो आणि खेळता-खेळता आम्ही काड्या-कुड्यांचं घर बांधलं. मातीचं घर तयार केलं आणि त्यावेळेला मला कविता सुचली होती, की "आला आला सोसाटाचा वारा, अरे पोरांनो सांभाळा तुमची घरादारा." असं त्यावेळेला मी कविता लिहिली आणि ती मी 6वी-7वी पर्यंत अगदी ती कविता पाठ केली ना. आता पण मी आता माझं 78 वय आहे, तरी पण ती कविता मला अजूनही आठवते आहे. म्हणजे इतकी त्या मराठीमध्ये गोडी आहे, बोली भाषेत गोडी आहे असं. शेवटचा एक प्रश्न विचारतो, हां. की ज्या पद्धतीने मी सांगितलं की कशा प्रकारे मराठी भाषा जपली पाहिजे वगैरे. याकरता एक असं काही वेगळं व्यासपीठ अजूनही हवंय असं वाटतंय? मला असं वाटतं, की मराठी भाषा जर समृद्ध करायची असेल, तर ज्या बोली भाषा आहेत, त्या सगळ्या बोली भाषांचं जसं ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं आणि त्या ठिकाणी बोली भाषांचा फार महत्त्व दिलं गेलं. आपण डोंबिवलीत सुद्धा बोली भाषेला महत्त्व दिलं आणि असे परिसंवाद, कवी संमेलनं, त्यानंतर खऱ्या अर्थाने काही मुलाखती अशा आपण घेतल्या, तर त्यातून ही अधिक मराठी भाषा समृद्ध होईल. त्यासाठी आपण सुरुवात करणं मराठीमधून फार महत्त्वाचं आहे. इतरांना बोलतं करणं हे फार महत्त्वाचं आहे. नक्कीच माय मराठीची जी बोलीभाषा आहे किंवा माय मराठीचं जे कौतुक आहे ते आपल्या अंतर्मनातून आलं पाहिजे आणि माय मराठीसाठी प्रत्येकाने काहीतरी केलंच पाहिजे आणि तिला जगवण्यासाठी, तिला अजून पुढे नेण्यासाठी प्रयत्न हे स्वतःहून केले पाहिजेत. हेच मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे. हेच त्यांच्या आजच्या ह्या मुलाखतीतून हे होतंय. त्यांचे मी आभार मानेल. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छासहित या मुलाखतीला विराम देतो.